नमस्कार, मी शिर्डीतून पत्रकार सतीश वैजापूरकर बोलतो आहे. टक्के टोनपेमध्ये आपलं स्वागत आहे. युवा नेते आणि विधान परिषदेचे नूतन आमदार विवेक भैया कोल्हे यांचा गणेश कारखान्याने काही दिवसांपूर्वी किंवा मागच्या महिन्यामध्ये राहत्यात जे के अहिल्यानगरचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या मतदारसंघातलं तालुक्याचं गाव आहे तेथे त्यांचा नागरी सत्कार आयोजित केला होता. त्यात विवेक भैयांनी पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्यावर शाब्दिक हल्ला चढवला. म्हणजे त्यांनी सांगितलं की जर तुम्ही आडवे याल तर मग आम्हालाही रस्त्यावर उतरावं लागेल. संदर्भ होता गणेश कारखान्याचा. जवळपास महिन्याहून अधिक काळ लोटला आणि काल अचानक युवा नेते डॉक्टर सुजय विखे पाटलांनी अतिशय तिखट शब्दात विवेक भैया कोल्हे यांच्यावर हल्ला चढवला. काय म्हटले ते आणि का म्हटले आणि त्याचा अर्थ काय हे आपण जाणून घेणार आहोत. त्यांनी सांगितलं की मी खासदार होण्यासाठी जेवढी ताकद खर्च करतो त्याच्या 25% ताकद खर्च करून मी एखाद्या आमदाराला पाडू शकतो. पार्श्वभूमी अशी आहे की ही कोपरगावच्या ज्या माजी आमदार आहेत स्नेहलताताई कोल्हे यांचा एका विधानसभा निवडणुकीमध्ये 400 मतांनी पराभव झाला. त्यावेळेस त्यांचा आरोप असा होता की राधाकृष्ण विखे यांनी माझं काम न केल्यामुळं, म्हणजे जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी माझ्या विरोधात काम केल्यामुळं माझा पराभव झाला. त्याचा संदर्भ त्यांच्या या विधानाला होता. त्यांचं दुसरं विधान काय होतं? दुसरं विधान असं होतं की कोपरगावकर आणि संगमनेरकर एकत्र झाले तरीही माझ्या वडिलांना म्हणजे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटलांना 80,000चं मताधिक्य मिळालं. अर्थ स्पष्ट आहे की माजी मंत्री बाळासाहेब थोरात साहेब आणि विवेक भैया कोल्हे यांनी गेल्या विधानसभा निवडणुकीमध्ये माझ्या वडिलांच्या विरोधात काम करूनही त्यांना विक्रमी मताधिक्य मिळालं. आता हा जो गणेश कारखाना आहे त्यावर माजी मंत्री बाळासाहेब थोरात आणि विवेक भैया कोल्हे यांचं वर्चस्व आहे आणि हा कारखाना नेमका विखे पाटलांच्या शिर्डी विधानसभा मतदारसंघात आहे. म्हणून त्याच्या पुढचं वाक्य जे उच्चारलं किंवा पुढचा जो हल्ला केला डॉक्टर सुजय विखे पाटलांनी, त्यांनी सांगितलं पद आणि सत्कार तुम्ही स्वीकारता इथपर्यंत ठीक आहे, पण तुम्ही तुमचा तालुका सांभाळा. आमच्या तालुक्यात येऊन बोट लावाल तर मग अवघड होईल. म्हणजे याचा अर्थ असा आहे की तुम्ही गणेश कारखान्याच्या माध्यमातून शिर्डी विधानसभा मतदारसंघामध्ये जे काही करता ते आम्हाला आवडलेलं नाही असा एका अर्थाने त्यांनी इशारा दिला. त्यांचा अजून एक वाक्य असं होतं जे पद म्हणजेच विधान परिषदेची आमदारकी, जे पद घेऊन तुम्ही सत्काराचा आनंद लुटीत आहात ते मी 2 महिन्यापूर्वीच सोडले आहे. आता बघा गंमत अशी आहे की काही म्हणजे नाशिक पदवीधरमध्ये सत्यजित तांबे संगमनेरचे आमदार झाले. त्याच्यानंतर विवेक भैया कोल्हे विधान परिषदेचे आमदार झाले. अक्षय कर्डिले विधानसभेचे आमदार झाले. त्यानंतर प्राजक्त तनपुरे विधान परिषदेवर गेले. यातील काही निवडणुकात प्रामुख्याने राहुरीच्या निवडणुकीमध्ये विखे पाटलांना म्हणजे विखे पिता पुत्रांना पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील आणि डॉक्टर सुजय विखे पाटील यांना महत्त्वाची भूमिका त्यांनी बजावली. मग त्याच्यानंतर डॉक्टर सुजय विखे पाटील असं म्हटले होते की प्रत्येक वेळी या सगळ्या घडामोडीत माझं नाव घेतलं जायचं आणि प्रत्येक वेळी माझा पत्ता कट झाला म्हणजे पत्ता कट होणे याची ही सल त्यांच्या मनात आहे. गणेश कारखाना ही त्यांची दुखरी नस आहे, कारण हा कारखाना त्यांच्या मतदारसंघात आहे आणि या कारखान्याच्या संचालक मंडळाने विवेक भैयांचा सत्कार केला होता. म्हणून त्यांना हा इशारा दिला. विवेक भैयांनी जो हल्ला केला त्यावर त्यांनी प्रतिहल्ला चढवला. आता खरं म्हणजे जिल्हा बँक वगळता आगामी 3 वर्षात कुठल्याही निवडणुका नाहीत. त्यामुळे या 2 सहकार क्षेत्राशी निगडीत असलेल्या युवा नेत्यांमध्ये हल्ला आणि प्रतिहल्ला झाला असला तरी घनघोर राजकीय युद्ध होण्याची चिन्हे दिसत नाहीत, कारण हा काळ काही निवडणुकीचा नाही. तरी हे आरे म्हटले म्हणून ते कारे म्हटले. या पलीकडे या वाकयुद्धाला आज तरी फारसं महत्त्व नाही. मात्र जिल्ह्यात राजकीय ध्रुवीकरण सुरू व्हायला सुरुवात झालेली आहे. एका बाजूला पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटलांचा गट असेल आणि दुसऱ्या बाजूला
पक्षविरहित म्हणजे पक्षातले आणि पक्षाच्या बाजूतले पक्षविरहित ज्यांचं आणि विखे पाटलांचं पटत नाही ते न जाणो कदाचित एका बाजूला येण्याची शक्यता आहे. एवढी मांडणी जर वगळली किंवा एवढं जर ध्रुवीकरण वगळलं तरी या हल्ल्याला आणि प्रतिहल्ल्याला राजकीयदृष्ट्या फार महत्त्व आहे असं मला वाटत नाही. माझं हे विश्लेषण आपणास आवडलं असेल तर माझं टक्के टोनपे हे चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. जय हिंद, जय महाराष्ट्र.